नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मंदिरामुळे मनाला समाधान लाभते. आमदार शशिकला जोले. बारवाडी ते बिरदेव जन्मकाळ सोहळा व समुदाय भवनचे उद्घाटन. आजच्या धावत्या जगात मानवाला समाधान नाहीसे झाले. एवढ्या सुखसोयी वाढल्या मात्र मनाला श्वास नाही. जितके दवाखाने जितके जास्त तितके आजार जास्त व जितकी मंदिरे जास्त तितके समाधान जास्त मिळते. त्यासाठी मी 300हून अधिक मंदिरांचे नूतनीकरण नवीन समुदाय भवन निर्माण केले आहेत. याचे मला समाधान वाटते, असे मत आमदार शशिकला जोले यांनी व्यक्त केले. बारवाडी येथे विठ्ठल बिरदेव धनगर समाजाच्या वतीने बांधण्यात आलेल्या समुदाय भवनच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना आमदार शशिकला जोले यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाले की निपाणी मतदारसंघात आतापर्यंत बरीच विकासकामे राबवली आहेत, त्यामुळे जनतेला सोयीचे झाले आहे. तर बिरदेव देव आमचे श्रद्धास्थान असल्याने या मंदिरावर इतर समाजाच्या अनेक मंदिरांना व समुदाय भवनांना निधी दिला असून येत्या काळात आणखी अनुदान दिले जाईल आणि गावच्या व भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. आज बारवाडी येथील हे समुदाय भवन जनतेच्या सोयीसाठी सभा आणि समारंभ आयोजित करण्याकरता बांधण्यात आले असून गावकऱ्यांनी या सभागृहाचा चांगला उपयोग करून घ्यावा असे सांगितले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोले म्हणाले की आम्ही विशेष करून सामाजिक व धार्मिक शैक्षणिक कार्यावर भर देत आलो असून जनतेची सेवा एकमेव मानतो. आज बारवाड बिरदेव समुदाय भवन बांधून तुम्ही येथील जनतेची सोय केली आहे. आपली प्रगती व्हायची झाल्यास आपल्या मुलांना चांगले संस्कार व शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यांच्या धार्मिक सामाजिक कार्याची आवड निर्माण केली पाहिजे. तसेच आज शेती आपला मुख्य व्यवसाय असल्याने सर्वांनी शेतीकडे लक्ष देऊन प्रगती साधली पाहिजे असे सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी हाल शुगर चेअरमन MP पाटील, संचालक श्रीकांत बन्ने, प्रवीण कोणे, आप्पासो बत्ते, युवराज बत्ते आदींनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी जोल्ले दंपत्यांना बसस्थानकावरून बिरदेव मंदिरात मिरवणुकीने आणण्यात आले. श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेऊन अण्णा व वहिनींच्या हस्ते फीत कापून भवनचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक रणराव बन्ने यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समाजाध्यक्ष संजय कोणे, सेक्रेटरी युवराज बत्ते व कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर अण्णा वहिनी यांनी मंजूर केलेल्या विधवा पेन्शन मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तर धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरदेव जन्मकाळ दिनांक 5 रोजी सकाळी 6:05 करण्यात आला. सायंकाळी 6 नंतर गावातून धनगरी व ढोलवादनाच्या निनादात भव्य असा पालखी सोहळा काढण्यात आला. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या समारंभ प्रसंगी हाल शुगर व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक देवाप देवकते, रामगोंडा चौगले, समित सासणे, रमेश पाटील यांच्यासह परिसरातील भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ, धनगर समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजाध्यक्ष संजय कोणी, सेक्रेटरी युवराज बत्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर कराव्याची विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रणराव बन्ने, बारवाड. आमच्या धनगर बांधवांनी सामाजिक कार्य जोपासण्यासाठी आपल्या समाजाचे भवन उभारण्याचा विचार केला. याचे बजेट 40 ते 50 लाखावर जात होते. इतकी मोठी शेप घेताना मनामध्ये थोडी भीती होती, पण सोबत विठ्ठल बिरदेवाच्या कृपाशीर्वादाने आमच्या बांधवांनी या कार्यास सुरुवात केली. काम चालू असताना आपल्या भागच्या लाडक्या नेत्या सर्व शशिकला जोले बहिणी यांच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांचा सुरेख संगम असणाऱ्या अध्यक्ष महोदया, जोले बहिणी, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक प्रथमतः समाजाच्या वतीने स्वागत. व आमचे लाडके निपाणीचे आमदार वहिनीचे व आमचे DCचे चेअरमन अण्णासाहेब जोले यांच्या प्रयत्न करून पहिला काढला गुडघात अण्णांच्यासाठी गेल्या व पहिल्यांदा पाया भरलेला 5 लाख रुपये दिल्याबद्दल आणि नंतर एक भवनाचा उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या नेत्या, माजी कॅबिनेट मंत्री, ಆಮದಾರ್ ನಡೆಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಭವನ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು, ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ದೀನದಲಿತ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಆಶಾದಾತರಾದಂಥ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವಹಿನಿಯವರ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ मोहन कोल्हे, भेटत कोल्हे आणि बच्चे समाज ಇದರ ಒಂದು ಭವನದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದಂತ ಶಾಸಕರಾದ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರೇ,
ಅದೇ ಬಹಳ ಜನ ಸಮಾಜದವ್ರು ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಧಾರವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ದು ಸಂಬಂಧ ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು 2004ನೇ ಇಸ್ವಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಬಹುತೇಕ ಬಹಳಷ್ಟು ಇವತ್ತು ಅಡೆತಡೆ ಆಗಿರ್ಬೋದು. ಇವತ್ತು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸದರ್ಗ ಬಸ್ ಎತ್ತಿತ್ತು, ಆಮೇಲೆ ನಿಪಾಣಿಗೆ ಹೋಯಿತು. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದುಗೂಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲದಾದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಬಂದಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೀರೇಶ್ವರ ಸಮಾಜ ಮತ್ತು ಜೊಲ್ಲೆ ಪಂಚಾಯತ್ ಬಹಳಷ್ಟು ಸಂಬಂಧ. ಇವತ್ತು ಬೀರೇಶ್ವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಗೋವಾ ಇಂಥ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿದ್ದು ಸುಮಾರು ದೇಶದಲ್ಲಿ 2ನೇ ಅಥವಾ 3ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಬೀರೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ ಹೇಳಿ ನನಗೆ ಅತಿ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಭಾಳ ಸಲ ಹೇಳ್ತಿರ್ತೇನೆ, ಬೀರೇಶ್ವರ ಹಾಲ್ಮ ಸಮಾಜ ಹೊರದಲ್ಲ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಜೊಲ್ಲೆ ಪಂಚಾಯತ್ ಮಾತ್ರ ಹೊರದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತೇನೆ ನಾ ಯಾವಾಗ. ಅದರಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಏನು ನಮ್ಮ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಬನ್ನೇವ್ರು ಹೇಳಿ ಹುಲ್ಚಂದಿ ಒಂದು ತಮ್ಮ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಅಥವಾ ನೀವು ಏನು ಹನುಮ ಸಮಾಜ ಕಾಶಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀರಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಒಂದು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ರಾತ್ರಿ ನಿವಾಸವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಡ್ತೇವೆ, ಒಂದು ಬೀರೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅಂದರೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಸಂಸ್ಥೆ ಒಳ್ಳೆಯದು. ವಿಠಲ್ ಬೇಂದೇವ್ ಬಂದಿದ್ದಲ್ಲಿ ಕೂತು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಅವಾಗ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಜಾಗ ಖಾಲಿ ಇತ್ತು. ಒಂದೇ ಒಂದು ಹಂಚಿನ ಮನೆ ಇರ್ಬೇಕಂತಿದ್ದಲ್ಲಿ ಗುಜರಾತ್ ಮಂತ್ರಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಅದರ ಮತ್ತೆ ಬೆಳಗ್ಗೆಲ್ಲ ಬಿಡ್ತಾವ. ಹಂಗ ಆಗೋದ್ರಿಂದ 10 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತೆ 5 ಲಕ್ಷ ತಗೊಂಡು ಯಾವುದೋ ಒಂದು ಭವನ ಕೂಡ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ವಿಠಲ್ ಬೇಂದೇವ್ ಇಷ್ಟ ಸ್ವಂತಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಮತ್ತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಆದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಕಟ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಮಾಜದಾಗ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತೀವಿ ನೋಡ್ತೇವೆ. ಸಾರ್ವಜನಿಕ ಅಂದ ಕೂಡ ಯಾರು ಕಾಳಜಿ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಅದು ಹೆಂಗಾರಿ ಕಟ್ಟಿ ಹೆಂಗಾರಿ ಮಾಡೋದು. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ತಪ್ಪು ತೆಗೆಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಗುಣೇದಾಗ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ವರ್ಕ್ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಾ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಕಟ್ಕೊಂಡು ಇದು ಉದಾಹರಣೆ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲ ಊರವರು ಕೂಡ ಉದಾಹರಣೆ ಆಗ್ಬೇಕಂತ. ಆದ ಕಾರಣ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಿಂದೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೆವು. ಇವತ್ತು ನೀವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ನನಗೆ ಬೆಂಗಳೂರು ಮೀಟಿಂಗ್ ನಾವು ಒಳ್ಳೆಯವ್ರು ನಿನ್ನೆ ಹೋಗಿ ಮುಂಜಾನೆ ಹೋಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ಅವ್ರು ತಿರುಗಿ ಬಂದು ಮತ್ತು ನನಗೂ ಧಾರವಾಡದವ್ರು ನಮ್ಮನ್ನ 2 ಮಂದಿ ಹೇಳಿದರು, ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಕ್ಕಿಲ್ಲ, ಧಾರವಾಡಕ್ಕೆ ಬರಲೇಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡು ಈಗ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಚೇರ್ಮನ್ ಹೇಳಿ ಇಬ್ಬರು ಬಿಜಿ ಬರೋಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಒಂದು ಕಡೆ ಅವರು ಒಂದು ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದೆವು. ಆದರೆ ನೀವು ಅಗದಿ ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡೋದು ನಾವು ಧಾರವಾಡಕ್ಕೆ 2 ಮಂದಿ ವಿಠಲ್ ಬೇಂದೇವನ ಅಡಿದಾರಗಳಲ್ಲಿ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇವತ್ತಿನ कार्यक्रमाला वेदिके ಮೇಲೆ उपस्थित होऊन आलेले बारवाडचे माझे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते बंधू देखील इथं आलेले, त्यांना देखील नमस्कार अर्पण करून मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांचं भवन बघितलं की मनाला आनंद वाटतोय. आनंद होतोय का नाही? किती लोकांना आनंद झालाय? जरा हात वर उचला. ನಿಮಗಾಗಿಲ್ಲ? ಮರಾಠಿ ಬರಂಗಿಲ್ಲ? ಹಾ, ಇದಾಗನ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತೈತೋ ಇಲ್ಲೋ ನಿಮಗೆ? ಖುಷಿ ಅನಿಸಿದ್ರೆ ಕೈ ಮ್ಯಾಗೈತೆ. मग त्या 3-4 मराठी येत नाही, तर सगळ्यांना आनंदाचं वातावरण असतं. आणि आम्हाला दोघांना देखील हे कार्यक्रम बघितलं तर खूप आनंद वाटतोय. कारण आपल्या सर्वांना माहित आहे, कुठल्या गावात दवाखाना जास्त होत्या तिथं काय झाल्यासारखं, त्या गावात आजार जास्त झाला. कुठल्या गावात धार्मिक क्षेत्र मंदिरांचं जीर्णोद्धार होतोय, असं भवन होत्या तिथं काय वातावरण होत आहे? आजार राहतोय बाजूला, मनाला समाधान मिळते है ना, डोकं शांत राहत आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहित असू दे, आज आम्ही 21व्या शतकामध्ये कम्प्युटर युग म्हणतो आम्ही, आहे ना. आज सगळं कम्प्युटरचा जमाना आलाय. आम्ही तुम्ही लहान असताना शाळेला जात असताना कसं जात होतो? ह्या हातात काय होतं, ह्या हातात काय होतं? ह्या हातात पाटी होती आणि ह्या हातात पिशवी असायची. कारण होमवर्क करत होतो, पाटीवरती रात्री लिवलेलं पिशवीत घातलं तर पुस्तक म्हणून एका हातात आमचं पिशव्या असायच्या, एका हातात पाट्या असायच्या. आज आमच्या मुलांच्या हातात आणि शाळेत काय आलं? कम्प्युटर आलं. पाटी पेन्सिल तर गेलंच, आज कम्प्युटरचा जमाना आलाय. आणि कम्प्युटरचा जसा जमाना आला त्यावेळेला तिथं बारवाडमध्ये पण बघा, मी लग्न होऊन आलतो त्यावेळेला 35-30 वर्षाच्या पूर्वी सगळ्या आमच्या मतदारसंघात कारंजामध्ये, मांगूरमध्ये, बारवाडमध्ये कुटुंबीच्या बायका सकाळी सकाळी पहाटे
ಬೆಳಗಾಗಿ ನಾನೆದ್ದು ಯಾರ್ಯಾರ ನೆನೆಯಲಿ, ಬೆಳಗಾಗಿ ನಾನೆದ್ದು ಯಾರ್ಯಾರ ನೆನೆಯಲಿ, ಎಳ್ಳು ಜೀರಿಗೆ ಬೆಳೆಯೋಣ, ಎಳ್ಳು ಜೀರಿಗೆ ಬೆಳೆಯೋಣ ಭೂತಾಯ, ಎದ್ದೊಂದು ಗಳಿಗೆ ನೆನದೇನ. आता माझ्यावरच कित्येक माझ्या महिला कार्यकर्त्या गाणं तिथं तयार करतात. म्हणून इतकं सुंदर एक वातावरण आमच्या भारतात होतं आणि जग बदलायला सुरू झालं, आम्ही पण बदलायलाच पाहिजे. आता आमच्या स्टाफच्या घरं आली, घरामध्ये गाड्या आहेत का नाही, कुणाकुणाच्या घरामध्ये टू व्हीलर आहे, मोटरसायकल आहे, तर जरा हात वर उचला. मला बीपी आहे, मला डोकं दुखतंय, माझं गुडघा दुखतंय, माझं कंबर दुखतंय, किती कमावलं तरी आमच्या घरात पैसेच राहत नाही वहिनी म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग अशा परिस्थितीमध्ये सगळं असून देखील आपल्या मनाला समाधान नाही, तर ते जीवन घेऊन काय करायचं आहे? बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही भाग्यवान आहे, कारण आम्ही भारताच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलोय. जग लय मोठं आहे, जगामध्ये भरपूर 100च्या वर देश आहेत, परंतु आमच्या भारतासारखं देश कुठंही नाही आहे. कारण आम्हाला मनाला समाधान नाही म्हटलं तरी देखील आमच्या पूर्वजांनी आम्हाला मनाला समाधान शांती मिळण्यासारखं जागा करून ठेवलं. तुम्ही 1 कोटी रुपये देतो निप्पाणीच्या बाजारमध्ये, समाधान मिळतंय काय बघा, पुढचा जरा नाही, परंतु तुमच्या बाजारमध्ये समाधान मिळतंय. कुठं मिळतंय? बनणे सांगितलं बघा, विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये, हनुमंताच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये, मठामध्ये समाधान मिळालं नाही तरी तुम्हाला एक जागा करून ठेवलं, ते म्हणजे अशा आमच्या मंदिरमध्ये आल्यानंतर आमच्या पूर्वजांनी सांगितलं घंटी वाजवा, जाऊन पाया पडा, देवाकडे 2 मिनिटं शांतपणे बघा आणि नमस्कार करून लगेच परत येऊ नका. 2 मिनिटं काय करा म्हटलं? बसा. बसलं का सांगितलं की घंटी वाजवला, देवाला माहित झालं तुम्ही आलाय म्हणून. बरोबर आहे ना? आम्ही कोणतरी पाहुणा आलं तर आमचा दरवाजाचा घंटी वाजतात, मग आम्ही बाहेर येऊन दरवाजा काढतो की देवाला माहित झालं तुम्ही आलाय, दर्शन घेतला, तुम्हाला देव दर्शन दिला. आणि आमच्या पूर्वजांनी